दिवसांची सीआयडी कस्टडी सुनावण्यात आली आहे। केस कोर्टाकडून वाल्मिक कराडला सीआयडी कस्टडी सुनावण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच त्याचा कोर्टामधला युक्तिवाद जो होता दोन्ही बाजूच्या वकिलांचा तो पूर्ण झालेला होता। आज तो पुण्यामध्ये सीआयडी समोर शरणागती त्याने पत्करल्यानंतर त्याला बीडमध्ये आणण्यात आलेलं होतं। केजमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता 8-5 जे लावलेले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने लावलेले। त्यांच्या पोलीस कोठडीची कुठलीही आवश्यकता नव्हती। मुळामध्ये एफआयआर जर पाहिला तर एफआयआर मध्ये त्यांच्याकडनं जप्ती करण्यासारखं काही नसतानाही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं कोर्टासमोर जे सांगितलेला विषय आहे त्यांच्याकडनं जप्ती करायचे ते अतिशय चुकीचा विषय। मुळामध्ये हा जो एफआयआर नोंदवत असताना जे कलम लावण्यात आलेत खंडणीची, खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली, याच्यामधले वेगवेगळे प्रकार BNSS कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये 308, 2, 3, 4, 5 लावलेले। मुळामध्ये या प्रकरणात या एफआयआर मध्ये 308, 5 हे लागू होत नाही। हे लागू होत नसताना ह्याच्यामध्ये 308, 5 लावलं की मुळात चुकीचं आहे। म्हणजे मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आवाहन करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308, 5 पाहावं आणि एफआयआर पाहावं। हे जर पाहिलं तर या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर येईल। जे या ठिकाणी जे चालू आहे की कस्टोडियल इंट्रोगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला गृहीत धरून कोर्टाने जरी 14 दिवसाचा PCR दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झालाय कदाचित तो 14व्या दिवशी PCR संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल। परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो जे कोणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308, 5 पाहावं आणि एफआयआर पाहावं। मला असं वाटतं की हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ते महाराष्ट्रासमोर येईल आणि यातला एक महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा आहे तो म्हणजे हत्या प्रकरणाचा तपास होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे। चुकीचा त्या प्रकरणामध्ये त्या बाबतीमध्ये चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि पूर्वी झालेला त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असतील की त्या प्रकरणाशी संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे, आज त्याच्यावरची टिप्पणी करणं संयुक्तिक होणार नाही। परंतु आज प्रथमदर्शनी जो खंडणीचा एफआयआर आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये ती PCR मागितली आणि त्यांना 14 दिवसाची PCR त्या ठिकाणी याच्यामध्ये आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे गुन्हे पाहिले। परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं म्हणजे मी 2006 पासून वकिली करतो ते आज 2024 आहे। आजपर्यंत कित्येक खंडणीच्या गुन्ह्याची प्रकरणाची हाताळणी केली। परंतु या ठिकाणी मला सांगावं मीडिया ट्रायलच्या म्हणजे मीडिया ट्रायल जे आहे की 14 दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी देतं। कारण प्रकरण जर पाहिलं तर ज्या गुन्ह्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे ते पण 308, 5 चुकीचं लावलेलं आहे। ते जर लावलं नसतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 7 वर्ष शिक्षा असल्या नोटीसवर त्यांना सोडावं लागलं असतं। अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे। अदरवाईज अदर दॅन वाल्मिक कराड जर कुणी असता तर याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली असती। राजकीय दबावाचा मुद्दा सुद्धा मांडताय नाही, याच्यामध्ये काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय ह्याच्याबद्दल मला मत व्यक्त करता येणार नाही। परंतु जे काय दिसतं टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर बातम्या ते संध्याकाळपर्यंत ते जर पाहिलं तर निश्चितच खंत वाटते की मीडिया ट्रायलमुळे एखाद्या माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर अदर दॅन वाल्मिक कराड परत रिपीट करतो अदर दॅन वाल्मिक कराड व्यक्तीवर जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असता तर निश्चित मी एक वकील कायद्याचा अभ्यासक म्हणून सांगतो त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन मान्य न्यायालयाने दिली असते। ते मी सांगू शकत नाही, ते तपासाचा भाग आहे। काय मुद्दा आहे की इतके दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी ते तपासी अधिकाऱ्याचा संबंध आहे। याच्यामध्ये वकिलाचा किंवा कोर्टाचा काही संबंध नाही। तपासी अधिकारी ते न्यायालयाला सांगतील। तुम्हाला या पुढच्या काळामध्ये अपेक्षा काय आहे, काय निर्णय येऊ शकतो? न्यायदेवतेवर सर्वांनी विश्वास ठेवा, न्यायदेवतेवर सर्वांनी विश्वास ठेवा। आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे। न्यायदेवता वाल्मिक कराड माझ्या पक्षकाराला न्याय देईल संदर्भातली जी मागणी आहे तेव्हा वाल्मिक कराड याच्या वकिलांनी त्यांची बाजू जी काय होती ती संपूर्ण सध्या माध्यमांच्या समोर बोलून दाखवलेली आहे। आपल्यासोबत गोविंद शेळके आहेत। गोविंद, खरं तर तुम्ही कोर्टरूम मध्ये बसलेला होतात। कोर्टरूम मध्ये आपण आता जर म्हणायचं झालं तर वाल्मिकचे जे वकील आहेत त्यांनी त्यांची बाजू आता माध्यमांच्या समोर देखील मांडलेली आहे। सरकारी पक्षाकडून काय नेमकी बाजू मांडण्यात आली? सरकारी वकील गोविंद, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, पोहोचतोय। कोर्टामध्ये काय नेमकं घडलं? वाल्मिक कराडच्या वकिलांनी तुर्तास तरी त्यांच्या बाजूने संपूर्ण जे काही युक्तिवाद करण्यात आला ते त्यांनी सांगितलेलं होतं। सरकारी वकिलांकडनं कशा पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला?
सरकारी वकिलाने या गोष्टीचा उल्लेख वारंवार कोर्टासमोर केला की हे एक जरी प्रकरण खंडणीचं असलं तरी यापूर्वी 2 प्रकरणं दाखल आहेत. त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख PCR हे केलं. त्याच्यामध्ये आमचे जे हे होतं किंवा आरोपीने 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्याचा तपास करण्यासाठी सखोल तपास करण्यासाठी त्याचे सॅम्पलिंग घेण्यासाठी व्हाईस सॅम्पलिंग घेण्यासाठी आणि त्याचा एकूण जे काय नंतर जे खून झालेला आहे जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचा मी JB शिंदे सहाय्यक सरकारी अभियोक्ता माजलगाव. परंतु या प्रकरणाचं गांभीर्य आणि हे पाहता महाराष्ट्र शासनाने माझी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून ह्या प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिक कराड हे जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता आज न्यायालयाने त्यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. ते जे काही आमचे मुद्दे होते किंवा याच्यात 2 कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपीने फिर्यादीला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा ॲट्रॉसिटीचे जे काही गुन्हा आहेत त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हाईस सॅम्पलिंग घेण्यासाठी या कारणासाठी माननीय न्यायालयाने 15 दिवसाचा कोठडी दिलेली आहे. कुठले मुद्दे कारण त्यांचं म्हणणं असं की मीडिया ट्रायलचा विषय मीडियामुळे हा विषय पुढे नाही, आला नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. आणि पण राजकीय द्वेष आणि दबावामुळे हे झालंय. तुम्ही काय युक्तिवाद केलात त्याबद्दल? त्यांचं म्हणणं आहे की मी तेच सांगतोय तुम्हाला अगोदर सांगितले आमचा युक्तिवाद काय होता किंवा ह्याचे जे आरोपीचे जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे ह्या आरोपीचं तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे 10 वर्षाची जी शिक्षाची तरतूद आहे 7 वर्षाची शिक्षाची तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काही मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी PCR डिनाय केलेलं होतं पण तुम्ही खून हत्या आणि अॅट्रॉसिटी यात सुद्धा संबंध जोडलेला होता. जोडलेला नाही. तपास जी काय आहे जी तपास अधिकारी आहेत त्यांनी आम्ही हे असे मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून PCR दिलेला आहे. त्यांचं म्हणणं होतं 14 दिवसाचा PCR मिळाला. तुम्ही म्हणता 15 दिवस नेमकं 15 दिवस PCR ची मागणी केली होती. 15 दिवस PCR ची मागणी मान्य झालेली आहे. पण 15 की 14 काही जण 15 सर अपहरण आणि हत्येच्या प्रकरणाशी देखील संबंध असल्याचा आपल्या सीआयडीला संशय आहे का आणि तशा पद्धतीने आपण काही मांडणी केली आहे का? हो तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा 15 दिवसाचा PCR मिळाला एवढे झाले. डिटेल ऑर्डर झाल्यावर आम्ही तसं आधीच्या वकिलांनी केस लढायला नकार दिला नंतर तुमची नेमणूक झाली. काय SS देशमुखच्या ऐवजी तुम्ही केलं? मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मी माझी सहाय्यक सरकारी अभियोक्ता माजलगाव येथे माझी नेमणूक आहे परंतु ह्या जे गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि ज्याचे जास्त गांभीर्य असल्यामुळे शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे. बाकी याबद्दल मी काही सांगू शकत नाही. एक शेवट CID ने आतापर्यंत